हाय फ्रेंड्स, एसपीटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 40चे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इन डॅश द स्टाईल ऑफ फॉन्ट्स द टेक्स्ट गेट्स टायटल टुवर्ड्स राईट साईड फ्रॉम टॉपपासून राईट साईडला जे टायटल कर होतं त्यासाठी आपण कोणता फॉन्ट वापरतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे फॉन्ट हा जो ऑप्शन आहे तो कोणत्या मेनूमध्ये आहे, होम मेनूमध्ये आहे, हे लक्षात असू द्या. त्यासाठी इटॅलिक कोणत्या फॉन्टचा यूज केला जातो, इटॅलिक फॉन्टचा यूज केला जातो. आता आपण जर पाहिलं तर होममध्ये ह्या ठिकाणी पहा इटॅलिक आहे. जर आपण हा इंग्लिश 40 हा वर्ड जर सेव्ह केला आणि त्यानंतर इटॅलिक हे केलं तर पहा काय झालं की फॉन्ट टेक्स्ट टायटल थोडं राईट साईडला टुवर्ड्स झालं. त्यानंतर पुढे जाऊया. सेटअप रूल इज कॉल्ड प्रोटोकॉल. प्रायमरी मेमरी इज डिवायडेड into RAM, ROM and cache. ऑल ऑफ दिस म्हणजे जी प्रायमरी मेमरी आहे ही कशामध्ये डिवाइड झालेली आहे, रॅममध्ये, रॉममध्ये आणि कॅश मेमरीमध्ये. युजली विच प्रोटोकॉल इज यूज फॉर एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ WW. तर HTTP जे प्रोटोकॉल आहे WWच्या वेबसाईटचा जो प्रोटोकॉल जो एक्सचेंज करण्यासाठी आपण कशाला वापरतो, HTTPचा वापर केला जातो. Anything except primary memory is called as secondary. Anything except primary memory is called as secondary memory. Dash click screen clipping to insert picture of any part of the screen. Insert picture of any part of the screen. स्क्रीनच्या कोणत्याही पार्टचा आपल्याला पिक्चर घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण कशाचा यूज करतो, स्क्रीनशॉट. Select the text from entire document. Use .-shortcut key. Select the text from entire document म्हणजे आपल्याला जर पूर्ण डॉक्युमेंटचा जर स्पेस सिलेक्ट करायचा असेल तर आपण कशाचा यूज करतो, Ctrl+A. We can change font style from dash टॅब, होम टॅब. पहिल्याच क्वेश्चनमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला. Dash view helps to set outline of current document. जी करंट डॉक्युमेंटची आउटलाईन आहे ती सेट करण्यासाठी आपण आउटलाईन व्ह्यूचा यूज करतो. डॅश ऑप्शन इज यूज टू रिप्लेस द टेक्स्ट इन डॉक्युमेंट. रिप्लेस मित्रांनो, वर्डमध्ये आपल्याला जर रिप्लेस बटनाचं शॉर्टकट की यूज करायचं असेल तर आपण F5 ह्या फंक्शनचा यूज करू शकतो. पहा ह्या ठिकाणी मी F5 हा फंक्शन प्रेस करतोय. हा प्रेस केल्यानंतर तुम्हाला सर्वांना दिसेल की ह्या ठिकाणी फाइंड, रिप्लेस आणि गो टू हे 3 मेनू आलेले आहेत. हे सुद्धा लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा. Ctrl+ पेज डाऊन की कॉम्बिनेशन कॅन बी यूज टू गो ऑन द नेक्स्ट शीट. ट्रू. जर आपल्याला नेक्स्ट पेजवर जायचं असेल तर त्यासाठी आपण Ctrl+ पेज डाऊन या कॉम्बिनेशनचा यूज करू शकतो. इन अ स्प्रेडशीट what will be name of the 5th row and 5th column cell E5. 5th row E and column cell 5 where we can specify background image for a worksheet in MS Excel 2010. आपल्याला स्पेसिफिक बॅकग्राऊंड इमेज जर MS Excel 2010 मध्ये वर्कशीटला द्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला इन पेज लेआउट टॅबमध्ये जावं लागेल. Each Excel file is called a workbook because it can contains many sheet. कारण प्रत्येक एक्सेल शीटमध्ये जी फाईल असते त्यामध्ये अनेक वर्कबुक असतात, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, MS Excel फाईल. इन MS Excel डॅश फंक्शन returns the position of given value in specific cell range match function. Which function? Match function. What is used to show slide in full screen. फुल स्क्रीनसाठी आपण कशाचा वापर करतो, स्लाइड शो. इन पेज मेकर टू सेट पेज हॉरिझॉन्टली इट इज टर्म ॲज वाईड. पहा पेज मेकरमध्ये जे पेज हॉरिझॉन्टली असतं ते टर्म ॲज कशाचं असतं तर ते वाईड एरियाचं असतं. इफ यू वॉन्टेड टू शफल ऑर रिऑर्डर युअर पेजेस यू वूड यूज विच पेज मेकर कमांड. आपल्याला जर शफल करायचे असतील किंवा रिऑर्डर आपले पेजेस करायचे असतील आपण कशाचा वापर करतो, सॉर्ट पेजेसचा. इन पेज मेकर टू रिसाइज ऑब्जेक्ट्स यूज हँडल्स.
आपण जर जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचं जर रिसाईज करायचे असेल त्यासाठी आपण पेजमेकरमध्ये हँडल्सचा यूज करतो. इन पेजमेकर टू ड्रॉ लाईन टूल इज यूज आपल्याला काय ड्रॉ करायचं, लाईन यूज करायचे. मग त्यासाठी आपण कोणत्या टूलचा यूज करणार, लाईन टूलचा. व्हॉट इज अ फ्री ईमेल प्रोग्राम दॅट यू कॅन ॲसेस फ्रॉम एनी ए ब्राउझर. आपल्याला कोण देतं फ्री ईमेल प्रोग्राम, तर जीमेल पण आपल्याला पुरवतं, हॉटमेल, याहू मेल, म्हणजे ही तिन्हीसुद्धा आपल्याला काय करतात, फ्री ईमेल सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. डॅश डॅश इज द बिगेस्ट नेटवर्क इन द वर्ल्ड. इंटरनेट इज द बिगेस्ट नेटवर्क इन द वर्ल्ड. अ डोमेन नेम एंडिंग विथ .com इज कमर्शियल साईट. .com असेल तर कमर्शियल, .gov असेल तर गव्हर्मेंट, .edu असेल तर एज्युकेशन, अँड .org असेल तर ऑर्गनायझेशन, आणि .mil असेल तर मिलिटरी, म्हणजे ती मिलिटरीची वेबसाईट्स आहे. डॅश डॅश इज एक्झाम्पल ऑफ सर्च इंजिन. त्यांनी आपल्याला की सर्च इंजिनचं एक्झाम्पल ह्या चारपैकी काय आहे, तर गुगल. मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन इज डन बाय मोडेम. मॉड्युलेशनचं कन्वर्ट डिमॉड्युलेशनमध्ये करायचं आणि डिमॉड्युलेशनचं कन्वर्ट मॉड्युलेशन करण्यासाठी आपण मोडेमचा यूज करतो. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.